दंडवत हो. ते आचाराचं 251 क्रमांकाचं वचन. योग भ्रष्ट तो शाश्वत समलोकाते पावे. मागील वचनामध्ये स्वामींनी सांगितलेलं आहे, केतुले एक अनिष्ट उपसाहती, म्हणजे एखादा आचरण करणारा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचे कितीतरी अनिष्ट जे आहेत ते अनिष्ट परमेश्वर उपसाहण्यामध्ये घालतात किंवा ते अनिष्ट त्याचं नाचतात. आणि एखादा व्यक्ती असा आहे की जो आचरण करत असताना काही चुका ज्या आचरणशील व्यक्तीने करू नयेत अशा प्रकारचे चुकीचे उल्लेख, दोषयुक्त उल्लेख त्यांनी जर का केले तर केतुल्या एका अंतरायाते जनी, म्हणजे कितीतरी अंतराय जो आहे तो जोडतो नव्याने. जसं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, जर का एखादा पदार्थ जो आहे त्या पदार्थाचा परिच्छेद केलेला आहे आणि तो पदार्थ जो आहे म्हणजे तो अधिकार किती आहे काय आहे त्या अनुसारच तो परिच्छेद केलेला आहे. त्याचा जो आचरण अधिकार आहे, जसं एखाद्याचं चातुर्कांश असेल, चातुर्कांश तेवढंच तो पदार्थ खातो. एखादा अर्धाहारी असेल म्हणजे त्याच्या पूर्ण आहाराचा चौथा हिस्सा. एखादी व्यक्ती आहे तर दिवसभरामध्ये जर का 6 चपात्या खात असेल तर त्याचा चौथा हिस्सा काय होईल? किंवा एखादा व्यक्ती 4 चपाती खातो आहे दिवसभरामध्ये, त्याचा चौथा हिस्सा काय होईल? 1 चपाती होईल. म्हणजे दिवसभरात त्यांनी 1 चपाती खायची, हा चातुर्कांश आहे. म्हणजे अशा प्रकारचं त्यांनी अधिकार त्याचा आहे. आणि म्हणून आता हे प्रत्येकाला जमणार नाही. आपण दिवसभरात किती भोजन करतो तेवढं जे भोजन आहे तेवढं भोजन आपल्याला जेवावंच लागतं, कारण आपण तो अधिकार जोडलेला नाही आहे. आपण 3 टाईम 4 वेळेला 5 वेळेला अशा प्रकारचं आपण भोजन करत असतो. परंतु मुळात प्राणाचा आहार जो आहे तो किती आहे मुळामध्ये हे आपल्याला माहिती नाही आहे. आता आपण रोज 3 चपात्या एका जेवणाला जेवतो, परंतु मूळ आपली चपात्यांचा आहार 2.5 असेल, 2.25 असेल, पण आपण त्याच्यापेक्षा जास्त चपात्या खातो, जास्त भोजन करतो, कारण आपण इंद्रियांना पण आहार देतो. परंतु प्राणाचा आहार नेमका किती आहे, दिवसभराचा आपला आहार किती आहे, आणि त्यामध्ये मग ते जे मूळ आहाराच्या चौथा हिस्सा तेवढं भोजन करणं हा एखाद्याचा अधिकार असू शकतो. एखादी व्यक्ती असेल नाही तो चौथा हिस्सा नाही घेणार, तो अर्धा आहार करू शकतो. एखादा व्यक्ती आहे तो पाऊण आहार, एखादा व्यक्ती संपूर्ण आहार. म्हणजे एखादा व्यक्ती दिवसभरात 4 चपात्या खातो तर तो दिवसभरात 1च चपाती खाईल म्हणजे चातुर्कांश घेईल. किंवा दिवसभरात 2 चपात्या घेईल म्हणजे अर्धा आहार घेईल. किंवा दिवसभरात 3 चपात्या खाईल म्हणजे पाऊण आहार. आणि एखाद्या व्यक्तीचा अधिकार तसा नाही आहे, त्याला संपूर्ण आहारच घ्यावा लागणार, म्हणजे वृक्षांनातला तो भाग आहे, तर तो 4 चपात्याच खाईल. मग ते किती वेळात खायचं आहे? एकदाच खायचं आहे तर उत्तम आहे, 2दा खाणार मध्यम आहे, 3 वेळा खाणार तर तो कनिष्ठ अधिकार आहे. आपल्याला 3 वेळाला जेवावं लागतं, आपल्याला 2 वेळेला म्हटलं तर अवघड जातं, आणि 1 वेळ म्हटलं तर अजून अवघड जाईल. मग असा तो अधिकार जोडलेला आहे. परंतु एखादा चातुर्कांश घेणारा किंवा वृक्षांना खाणारा जो व्यक्ती आहे त्याने चातुर्कांश न खाता त्याने संपूर्ण आहार घेतला किंवा त्याचा उत्तम अधिकार असून त्याने हीन आचरण केलं, तर वृक्षांना खाण्याचा अधिकार असून त्याने जर का फोडणी तोडणीचं किंवा साधन चातुष्ट्याचं जर का भोजन केलं तर काय होईल की त्याच्यामुळे त्याचा उत्तम अधिकार असून हीन आचरण तो करतो आहे, तर परमेश्वर काय करणार? त्याला अंतराय देतील. म्हणजे
जी भेट लवकर होणार आहे ती उशिराने होईल. जे पुनःसंबंधी परमेश्वर लवकर भेट देणार असतील ते उशिरा होईल. अप्रोक्ष ज्ञान लवकर होणार असेल ते उशिरा होईल. म्हणजे ते अंतराय जे आहेत ते शाब्द ज्ञानामध्ये इथे जोडल्या जातात आणि मग शाब्द ज्ञान, या शाब्द ज्ञानामध्ये अनुसरणानंतर देहावसान झाल्यानंतर पुनःसंबंधी तो जन्मला जातो. परंतु ह्या अनधिकारामुळे काय होईल, त्याचा अंतराय त्याच्यामध्ये वाढत जाईल, भेटी अंतराय होतो. किंवा पुनःसंबंधी परमेश्वर जे भेट देत असतात इथल्या आचरणानुरूप पुनःसंबंधी भेट देतात. मग तिथे 12 वर्ष भेट देणार असेल तर 12 वर्ष 2 महिने 4 महिने अशा मध्ये एकेका घासाचं पण अंतर पडतं. म्हणजे एक घास जरी जास्तीचा खाल्ला रोज, म्हणजे मूळ आहार प्राणाहार हा मूळ आहे आणि त्या व्यतिरिक्त जर का एक घास जास्त खाल्ला तो इंद्रियांचा आहार होऊन जातो. त्याच्यामुळे सुद्धा अंतराय वाढतो. आणि मग 12 वर्ष 2 महिने 12 वर्ष 8 महिने असं करता करता अजून अनधिकार जोडला असेल तर 16 वर्षांनी भेट देतील किंवा 20 वर्षांनी देतील. म्हणजे जी 12 वर्ष भेट द्यायची आहे ती परमेश्वर त्याच्या इथल्या आचरणानुरूप अधिकाराच्या अनुरूप त्याला भेट देतील की 16, 20, 24, 28, 32, 36, 40 असं करता करता 56 पर्यंत सुद्धा एखाद्याला भेट देऊ शकतात. असं या नुसत्या भोजनाच्या जर का आचरणामध्ये थोडा जरी फरक पडला, उत्तम अधिकार असताना हीन आचरण केलं तर मग ह्या अंतराय अशा प्रकारचे निष्पन्न होतात. म्हणून मागील वचनामध्ये सांगितलं एका केतुलिया एका अंतरायाते जनी, म्हणजे कितीतरी अनधिकार जे आहेत, उत्तम अधिकार असताना आपण अनधिकाराच्या अनुरूप जगतो आणि त्यामुळे काय होतं, परमेश्वरातला आणि आपलं भेटीचा जो अंतराय आहे तो काय होतो, वाढत 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 जात असतो. आणि म्हणून असे जे कोणी अनधिकारी आहेत किंवा उत्तम अधिकार असताना हीन आचरण करणारे जे आहेत त्यांच्या संबंधित सांगतात की त्यांनी जो काही योग प्राप्त झाला त्या योगाचं त्यांनी काय केलेलं आहे, सुयोग प्राप्त झालेला आहे, परंतु त्याचा योग्य उपयोग त्यांनी घेतला नाही. आणि म्हणून मग त्यांचं काय होतं, योग भ्रष्ट तो शाश्वत समलोकाते पावे. योग भ्रष्ट म्हणजे ज्याने तो योग प्राप्त झालेला आहे, अनुसरणाचा बोध झाला, बोध झाल्यानंतर अनुसरणाचा योग हा पुढचा टप्पा आहे. म्हणजे ज्ञानाचे कार्य आहे ते जे ज्ञानापाठी वैराग्य उपजे असं सांगितलेलं आहे. मग असं ज्ञान झालं की वैराग्य उत्पन्न झालं पाहिजे. ज्ञान झालं की अनुसरणाचा प्रवास जो आहे, जसं आहे ना की आपल्या आवडीचा पदार्थ तयार झाला की आपली पुढचा टप्पा काय असतो, तो पदार्थ ठेवून देतो का आपण, नाही. पुढचा टप्पा आहे की तो पदार्थ आपल्याला वाढून घ्यायचा आहे, किती वाजता जेवायचं ही तयारी सुरू होऊन जाते. तो पदार्थ वाढून घ्यायचा, तो जेवायचा, त्याचा आनंद घ्यायचा. म्हणजे पदार्थ तयार झाल्यानंतर ह्या प्रक्रिया सुरू होतात. तसं आहे की ज्ञान झाल्यानंतर काय केलं गेलं पाहिजे की अनुसरणाच्या संदर्भातला विचार सुरू झाला पाहिजे की इथे तर एक तर आपण मळवत त्यागीय नाही होऊ शकत, मळत्यागीय नाही होऊ शकत, पण अनिष्ट त्यागीय तरी झालो पाहिजे. म्हणजे या संसाराच्या मुळे होणाऱ्या नरकाच्या भीतीने का होईना अनुसरलं पाहिजे. किंवा स्वतःव जाय, कधी कधी आपल्याकडनं तो पदार्थ पुन्हा पुन्हा आपल्याकडनं जातो. असं होतं ना, एखादी व्यक्ती संसार करते आणि अनेक वेळा तो संसार त्याच्याकडनं बरोबर होत नाही, मिळवलेलं सगळं जातं, परत तो मिळवतो, परत जातं, परत तो मिळवतो, परत जातं. काही लोक शेवटपर्यंत ही लढाई लढतात, परंतु काही लोकांच्या लक्षात येतं की आता इथे काही राहिलेलं नाही संसारामध्ये. आपण काय केलं पाहिजे, इथे वेळ घालवण्यापेक्षा आपण अनुसरणाकडे जर का गेलो तर जास्त अधिक लाभाचं होईल. आणि परमेश्वराला पण हेच अपेक्षित असतं की जेणेकरून परमेश्वर सुद्धा त्याच्याकडनं त्या गोष्टी काढून घेतात की त्यांनी अनुसरणाला प्रवृत्त व्हावं. जसं मुलगा अभ्यास करावा म्हणून
आई वडील काय त्याच्याकडे समोरचं खेळणं काढून घेतात, टीव्ही बंद करून टाकतात, मोबाईल घेऊन घेतात का, आणि त्यांनी अभ्यास करावा. परंतु तो काय करतो, परत रडतो, परत ते मिळवून घेतो, परत तुम्ही देता, परत काढून घेता. असं होता होता त्याच्या लक्षात येतं की नाही आता अभ्यास केला पाहिजे बरं का. तसं ज्याला बोध आहे, ज्याला ज्ञान आहे, त्या व्यक्तीच्या लक्षात आलं पाहिजे की आता आपण अनुसरण हे घेतलं पाहिजे. या संसारामध्ये पुन्हा ये जा करण्यापेक्षा, इथे ती ऊर्जा उपयोगी लावण्यापेक्षा परमार्गी ईश्वराच्या ठिकाणी आपण आपलं जे काही जीवन आहे ते जीवितपूर्वक आपण तिथे अर्पण करूया. या दृष्टीने त्या जीवाचा प्रवास सुरू झाला पाहिजे. परंतु बोध झाल्यानंतर तिथे वचन सांगितलेलं आहे की परमेश्वर काय करतात, वाट बघतात. 4 घड्यापर्यंत जीव अनाथ होऊन असे आणि परमेश्वर त्या जीवाची वाट बघतात की हा इकडचा उल्लेख करेल. परंतु तसं काही होत नाही, आपण अनुसरणाचा उल्लेख करत नाही. आणि म्हणून बोध झाल्यानंतर हा सुंदर सुयोग प्राप्त होतो की आता अनुसरण आहे. मग तिथे सांगितलेलं आहे की असं परमेश्वर या सृष्टीमध्ये अवतार घेऊन काय करतात, उद्धरण प्रकरणामध्ये आलेलं आहे न, परागिरा करून आपले अस्तित्व साधिती. म्हणजे सृष्टीमध्ये परमेश्वर आहेत आणि त्यांचं हे आहे हे आचरण आहे, अशा प्रकारची अस्तिपरी त्या जीवाला सांगतात. मग तिथे शंका दिल्या जाते की असं परमेश्वराचं संपूर्ण ज्ञान झाल्यानंतर सर्व जीव अनन्य भावे परमेश्वराला शरण निघत असतील. तिथे वचन येतं एक अनुसरे एक ननुसरेती, एक अनुसरेती एक ननुसरेती, एक अनुसरण घेतात आणि एक. आता तिथे वचनामध्ये स्वामींनी सांगितलेलं आहे की 2 लोक असतील, दोघांना ज्ञान दिलं त्यातलं एकच अनुसरेल, दोघंही अनुसरणार नाहीत. हे स्वामींनी प्राथमिक दृष्ट्या सांगितलेलं आहे. परंतु तसं ते प्रमाण एकाचं नाही आहे बरं का. 200 लोकांना सांगितलं म्हणजे 100 लोक दीक्षा घेतील आणि 100 लोक नाही घेणार, असं प्रमाण नाही बरं का, समप्रमाण नाही आहे. जर का ते म्हणतात की अनुसरणाच्या बाबतीमध्ये मनुष्यानाम सहस्रेषु, 1000 लोकांना ज्ञान दिलं तर त्यातलं एकच माणूस अनुसरतो, 999 अनुसरत नाही. मामाजी सांगतात की मनुष्यानाम लाखेषु, असंही होऊ शकतं. पुढे पुढे कलियुग पुढे पुढे चाललंय, 1,00,000 लोकांना ज्ञान दिलं तर एकच माणूस अनुसरेल. पुढचा टप्पा असा आहे. इथून मागे मनुष्यानाम सहस्रेषु असेल देखील, परंतु इथून पुढे जे आहे हे प्रमाण काय होणार आहे, समप्रमाण राहणार नाही, उलट ते वाढत वाढत जाणार आहे. आणि म्हणून इथे योग भ्रष्ट म्हणजे योग प्राप्त झाला आणि ज्ञान झाल्यानंतर अनुसरण झालं तर तो योग त्यांनी बरोबर टिकवलेला आहे, बरोबर क्रमाने चाललेला आहे तो. परंतु त्यांनी योग भ्रष्टला म्हणजे नेमकं काय केलं, ज्ञान तर झालं परंतु अनुसरलाच नाही. म्हणजे पहिला व्यक्ती असा योग भ्रष्ट, ज्ञान झालं पण अनुसरला नाही, आणि अनुसरला तर नाहीच परंतु तो सरला देखील 56च्या आधी. आता 56चं एक गणित आपण सध्या समोर ठेवूया. काही लोक विचारतात 56 सांगितले का देवाने, कुठे काय आकडा असं काही सांगितलेलं नाही, काय नाही. परंतु 56चं गणित आहे, दंडी दर्शी स्पर्शी या वचनामध्ये ते वयाचं बरोबर बंधन येतं. त्याच्यातला तो 3रा टप्पा जो आहे तो 56चा आहे. मग जर काही 56चं नसतं तर लोक पार सगळेच लोक एकदा डॉक्टरांनी सांगितलं की बाबा आता उद्याच्याच दिवस तुम्ही आहात, तर मग आपण म्हटलो असतो की आज दीक्षा घ्यायची मला. म्हणजे 56चं सांगितल्यामुळे तरी का होईना लोक 55 पर्यंत घेण्याचा प्रयत्न करतात आणि घेतात, कसं तरी का होईना. काही लोक आवडीपूर्वक घेतात, काही लोक नियोजनपूर्वक घेतात, काही लोक त्याच्या आधी घेतात, काही लोक 56 उद्या लागणारे तर आज घेतात. लोक पण एवढे म्हणजे देवापेक्षा पुढचे लोक आहेत की असं नाही की बाबा 54ला घेऊ का 53ला घेऊ की 52ला घेऊ. ते बरोबर ते म्हणतात आता 55, उद्यापासून मला 56 लागतं, आजच मी अनुसरण घेणार आहे. असे काठोकाठ दीक्षा घेणारे सुद्धा लोक आहेत, नाही अशातला भाग नाही. परंतु एखादा व्यक्ती पूर्ण अनुसरण घ्यावी अशी त्याची
तयारी आहे परंतु तो सरला, म्हणजे काय झालं, त्याचा योग चांगला होता पण आणू न सरता, म्हणजे अनुसरण न घेता, त्याला काय म्हणतात, ननुसरत प्रमादिया. अनुसरण न घेता तो प्रमादिया होऊन गेला. आता दुसरा एक आहे की त्याची छप्पनी उलटून गेली आणि त्यांनी अनुसरण नाही घेतलं, तोही ननुसरत प्रमादियाच आहे. छप्पनीच्या आधी जो अनुसरण न घेता सरला तोही ननुसरत प्रमादी आहे, आणि जो छप्पनी नंतर जो सरलेला आहे, अनुसरण घेतलं नाही, तोही ननुसरत प्रमादियाच आहे. दुसरा भाग आपण त्याच्यात बघू शकतो की एखाद्याने अनुसरण घेतलं परंतु ते भंग केलं, जे अनुसरण घेऊन मग तो प्रमादिया झाला, हा एक प्रकार त्याच्यामध्ये बघायला मिळतो आपल्याला. एखाद्या व्यक्तीने छप्पनी नंतर अनुसरण तर घेतलंय परंतु छप्पनी नंतर ते अनुसरण त्याच्याकडनं भंग झालं काही कारणास्तव, तो विकल्पाला शरण गेला म्हणा, विकाराला शरण गेला म्हणा, अजून कुठल्या दोषाला त्यांनी अंगवला, हिंसा वगैरे, त्याच्यामुळे तो अनुसरण धर्म जो आहे, किंवा एखाद्याचं मळीनत्व आलं आणि अनुसरण आचरण जे आहे ते कमी कमी होत ते शून्य झालं, आणि मग आचरण हा प्रकारच राहिला नाही. स्वामी सांगतात ना, येथीचे नावही नाही. छर्दोबांच्या बाबतीमध्ये एकदम कडक वैराग्य करणारी व्यक्ती, विरक्तता त्यांच्यामध्ये, घृणा जिंकलेला व्यक्ती, परंतु हळूहळू आचरण शून्य होत गेलं आणि अनुसरण घेऊन ते प्रमादीय झाले, म्हणजे दोषाला शरण गेलेले आहेत. असे व्यक्ती आहेत, त्यांना म्हणतात योग भ्रष्ट, म्हणजे ज्यांनी अनुसरणच घेतलं नाही असे लोक, किंवा अनुसरण घेऊन ते भंग केलं असे लोक. योग प्राप्त झाला पण तो भ्रंशला, म्हणजे एखाद्याच्या बाबतीमध्ये असं म्हणतात ना की बाबा की एकतर निरूपण ऐकायला मिळत नाही, असं समोर बसून ऐकायला मिळत नाही, आणि आपण निरूपण ऐकायला आलो परंतु काय केलं, आपण झोप काढली. योग प्राप्त झाला परंतु आपण काय केलं, तो योग भ्रष्ट केला, म्हणजे तो योग जो आहे त्याचा लाभ आपण घेतला नाही. म्हणजे त्यावेळेला आपल्या मनामध्ये वेगळे विचार आले काही काही, त्याच्यामुळे सुद्धा काय निरूपण झालंय आपल्याला समोरच बसलेलो, आपण डोळे उघडे आहेत, कान उघडे, सगळे, पण विचार मात्र दुसरे आहेत. योग चांगला प्राप्त झाला पण तो भ्रंश झाला, म्हणजे त्याचा लाभ घेता आला नाही. सेवा दास्य करायला म्हणून उपस्थित झालो, तिथे सेवा बाकीच्यांनी केली, आपण बसूनच राहिलो, म्हणजे आपल्याला प्राप्तच झालं नाही. ते प्राप्त होऊन सुद्धा लाभ नाही घेतला. योग प्राप्त झाला परंतु आपल्याकडनं तो त्याचा जो काही उपयोग आहे तो आपण न घेऊ शकल्यामुळे आपण मनातल्या मनात म्हणतो सगळा चांगला योग होता पण माझा अनधिकार असा की मला ते घडलंच नाही, प्राप्तच झालं नाही. हे अशा पद्धतीने योग भ्रष्टत्व आपण बघितलं. आता अजून एक म्हणजे योग भ्रष्ट म्हणजे उत्तम अधिकार आहे परंतु आचरण मात्र थोडंसं कमी. मगाशी जो आपण विषय बघितला अंतराय होणं, म्हणजे त्यांचा योग कसा आहे, 12 वर्ष देवाने भेट द्यावा असं आचरण त्यांचं आहे, असा अधिकार त्यांचा आहे, परंतु त्यांनी काही कारणास्तव अनधिकार त्यांनी अबजवून घेतला. चातुर म्हणजे वृक्षांना खाणारी व्यक्ती आहे एवढा मोठा अधिकार पण त्यांनी साधन सी बी चूळ चिमूट हे ग्रहण केलं, किंवा साधन घेण्याचा अधिकार असून फोडणी तोडणीचं जे आहे ते ग्रहण केलं. तुम्हाला आता ते अस्थिपरीचे 9 पुरुष माहिती नाही आहेत म्हणून तुम्हाला हा विषय थोडा डोक्यावरून जाईल, पण ज्यांना माहिती आहे त्यांच्या लगेच लक्षात येईल की अस्थिपरीचे एकूण 9 पुरुष आहेत. त्यातले जे काही 4 पुरुष आहेत ते वृक्षांना खातात, नुसतं वृक्षांना. त्याच्यावर सी बी चूळ चिमूट म्हणजे साधी डाळ, साधी भाजी, ताक किंवा मीठ काहीच घेत नाही, नुसताच भात खातात. तुम्ही खाऊन बघा कधीतरी, नुसताच भात खायचा, नुसतीच भाकरी, म्हणजे गरम भाकरी असेल तुम्ही खाऊन जाल, परंतु थंड भाकरी असेल तर ती तोंडातल्या तोंडात एका विशिष्ट वेळाने तुम्ही 4-5 घास खाल, 5व्या-6व्या घासापासून ती भाकरी तुमच्या तोंडातल्या तोंडात फिरेल. कारण की आपल्याला रोज भोजन फोडणी तोडणीची भाजी, चटणी
ठेचा असं घेऊन खायची सवय आहे. नुसतं वृक्षांना खाऊन बघा, कधीतरी तुमच्या गळ्याखाली जाणारच नाही. बिना मिठाची डाळ खाऊन बघा, कधी खाल्ल्या जाणार नाही आपल्याला. बिना साखरेचा चहा पिल्या जात नाही. अर्थात चहा वृक्षांना मध्ये येत नाही बरं का. भाकरी किंवा नुसता भात, नुसती भाकरी हे वृक्षांना मध्ये येत असतं. मग त्यामध्ये एखाद्याचा अधिकार नुसता वृक्षांना खाण्याचा नाही, तर त्यांनी त्याच्यामध्ये ताक, मीठ किंवा साधी डाळ, साधी भाजी हे तोंडी लावायला ते घेऊ शकतात आणि त्याच्यासोबत ते खाऊ शकतात. मग ते खाल्ल्या जातं. एखाद्याचा अधिकार त्याही पेक्षा थोडासा हीन असेल, म्हणजे अस्तित्वाचे 9 पुरुष आहेत, त्यांचा अधिकार हीन असं म्हणता येत नाही, परंतु त्याही पेक्षा कमी अधिकार असेल तर ते तोडणीचं भाजी वगैरे त्यांना त्याच्यासोबत घ्यावी लागेल, त्याशिवाय ते खाऊ शकणार नाहीत. आणि त्याही पेक्षा विखो पदार्थ म्हणजे अजून त्याच्यामध्ये रस म्हणजे तूप वगैरे सगळंच पाहिजे, असं पंचपक्वान्न युक्त असे अधिकार जीवाचे असतात. मग त्यामध्ये ज्याचा वृक्षांना खाण्याचा अधिकार म्हणजे उत्तम आहे तो जीव, असं असताना देखील त्या जीवाने तोडणीचं खाल्लं किंवा साधनाचं घेतलं तर त्याच्या अधिकारापेक्षा थोडासा हीन आचार तो करतो आहे, तर त्यांना फळ अंतराय होतो. वांचून यांनी कुठलाही दोष अंगवलेला नाही. जो क्रियावधीचा प्रमाद म्हणतात, विकार विकल्प हिंसा, मागे जे योग भ्रष्ट आपण बघितले, ननुसरत प्रमादीये किंवा अनुसरण प्रमादीये झाले, त्यांना सृष्टी शून्य होते. एखाद्या वेळेस अनुसरण घेतलं नाही आणि तो आधीच सरला तर परमेश्वराला अपेक्षित असतं की हा जर का जगला असता तर कदाचित त्यांनी अनुसरण घेतलं असतं, असं परमेश्वर मानतात आणि त्या जीवाला पुढे सुद्धा तसा योग प्राप्त करून देतात. जो सारंग पंडित आहे, दायनबास आहे, त्यांना स्वामी म्हणत होते अनुसरा अनुसरा, म्हणजे मागील सृष्टीचे कदाचित अंदाजे मागील सृष्टीचे हे ननुसरत प्रमादी असल्यामुळे स्वामी काय करतात, त्यांना परत एक संधी देतात अनुसरणाची, पण ते काही अनुसरण घेत नाही तिथे पण, कारण की मागीलच संस्कार आहे. मागील संस्कार काय आहे, ज्ञान होत खेवी अनुसरले नाहीत, हा मागील जन्मीचा संस्कार असल्यामुळे या जन्मामध्ये सुद्धा तो संस्कार इथे उभा ठाकतो की नाही म्हणण्याचा. म्हणजे त्यामुळे परत इथेही अनुसरण होत नाही. त्यातल्या त्यात परमेश्वराचा काही कृपारूप मनोधर्म असेल, काही त्यांच्याकडनं तो दोष नासून काही घडवून घेतील तर त्यांचं या ठिकाणी अनुसरण हे होऊ शकतं. परंतु तसं न होता या ठिकाणी ते ननुसरत प्रमादीय ठरतात. पण त्यांना संधी मिळते पुढे. परंतु ज्यांनी अनुसरण घेऊन ते भंग केलेलं आहे किंवा त्यांनी अनुसरलेच नाही 56 पर्यंत, ते सुद्धा क्रियावधीच्या प्रमाणामध्ये ते जातात. मग त्यांच्यासाठी ती सृष्टी शून्य आहे. शून्य म्हणजे या सृष्टीत येऊन जे काही मोक्ष प्राप्ती करण्याची साधना त्यांच्याकडे प्राप्त झालेली होती, योग प्राप्त झालेला, तो योग भ्रष्ट त्यांनी आक्षेपलं. ते जसे तसे योग भ्रष्ट आहेत. आता या वचनीचे जे योग भ्रष्ट आहेत ते कसे आहेत की ज्यांना योग प्राप्त उत्तम अधिकार आहे, पण त्यांनी थोडंसं आपल्या अधिकारापेक्षा न्यून आचार केला. हीन आचार पण नाही म्हणता येत त्याला, न्यून आचार केला म्हणजे कमी आचार केला. जसं एखादा मुलगा हुशार आहे, त्यांनी जास्त अभ्यास केला तर 95% मार्क मिळतात त्याला, पण त्यांनी कमी अभ्यास केला तर काय होईल, 90%, 70%, 50% असे मिळू शकतात. म्हणजे उत्तम बुद्धी असताना कमी अभ्यास केला त्याच्यामुळे टक्केवारी कमी मिळेल. तसं उत्तम अधिकार असताना जर का हीन आचरण केलं, कमी आचरण केलं किंवा खालच्या टप्प्याचं आचरण जर का त्यांनी केलं तर काय होईल, एक टप्पा खाली उतरल्यामुळे परमेश्वर काय करतात, तो शाश्वत समलोका ते पावे. म्हणजे आता इथे चेतन सेवनेचा जर का आपण घेतला तर काय होतं की 56 नंतर जर का चेतना पदार्थाचे जर का उल्लेख केले तर काय होईल, त्यांना शाश्वत समलोका ते पावे. शाश्वत म्हणजे त्याचा अर्थ दिलेला आहे पुढे. शाश्वत म्हणजे जिथे कशाच्या बाबतीतही सुखामध्ये उणेपणा नाही ते शाश्वत, किंवा जे ठाम आहे, कायम आहे, त्याला शाश्वत असं म्हणतात.
जे ठाम नाहीये ते शाश्वत त्याला म्हणता येणार नाही. जसं एखादं लहान मूल घर बनवतात, ते शाश्वत आहे का? ते शाश्वत नाही, ते कधी लगेच मोडून पडेल. ते आपण जे घर बनवतो त्या घराला पण आपलं घर शाश्वत आहे, परंतु ते शाश्वत पण किती वर्षासाठी आहे? काही वर्षासाठी शाश्वत आहे. सृष्टी संहार काळी म्हणा किंवा भूकंप वगैरे आला तर ते घर पडून जाईल. म्हणजे या गोष्टी काही वेळासाठी शाश्वत आहेत, कायमस्वरूपी शाश्वत नाही आहेत. आणि शाश्वत नसल्यामुळेच या गोष्टींना अशाश्वत असं म्हटलं जातं. प्रपंच कसा आहे? शाश्वत नाही आहे. आमच्या स्वामींनी प्रपंचाबद्दल सांगताना म्हटलेलं आहे की प्रपंच कसा आहे? अनित्य आहे, नित्य नाही. जे नित्य आहे त्याला शाश्वत म्हणतात आणि जे शाश्वत आहे ते नित्य आहे. आणि जे शाश्वत नाही आहे ते अशाश्वत आहे, ते अनित्य आहे. अनित्य म्हणजे कायमस्वरूपी टिकणारं नाही आहे. तुम्ही किती महागाचं दूध आणा, ते किती वेळ टिकतं? जास्त वेळ टिकत नाही. ते 1 दिवस टिकेल, 2 दिवस टिकेल, बस. त्याच्या पुढे तो टिकणार नाही. किती दिवस तुम्ही त्याला हे कराल? म्हणजे त्याचा एक कालावधी ठरलेला आहे, तेवढ्या वेळेस ते टिकेल. म्हणजे ते कसं आहे? अनित्य आहे, ते कधीही खराब होऊ शकतं, त्याला म्हणतात अनित्य. त्यालाच म्हणतात अशाश्वत. आणि जे कधीच खराब होत नाही. तुम्ही म्हणाल दगड आहे, दगड तसाच्या तसाच राहतो, पण दगडावर सुद्धा परिणाम होतात बरं का. ऊन, वारा, पाऊस, त्याची झीज होते. म्हणजे दगड सुद्धा कसा आहे? अशाश्वतच आहे. अर्थातच एकाच वाक्यात जर का आमच्या स्वामींनी सांगितलेल्या शब्दात सांगायला झालं की प्रपंच अनित्य. आणि प्रपंच म्हणजे काय? जे जे दिसतंय ते सर्व अनित्य या पदामध्ये मोडतं. ते काहीच नित्य नाही. आपल्याला वाटतं की नाही हे नित्य आहे, काहीच नित्य नाही आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने जे अनित्य आहे, अशाश्वत आहे, ते अशाश्वताच्या आपण मागे लागतो. आणि शाश्वत जे परमेश्वर आहेत त्यांना आपण सोडून देतो. त्यांचं आचरण जे आहे ते सोडून देतो. आणि त्याच्यामुळे होतं काय की त्या गोष्टीमुळे आपला अंतराय वाढतो. आणि मग शाश्वत सम लोका ते पावे. शाश्वत म्हणजे परमेश्वर प्राप्ती शाश्वत आहे, पण मायेची प्राप्ती कशी आहे? अशाश्वत आहे, ती कायमस्वरूपी नाही आहे. परंतु त्या प्राप्तीला सुद्धा शाश्वत म्हटलंय, त्याचं कारण वेगळं आहे. ते टीकेमध्ये येतं की मायेच्या प्राप्तीला शाश्वत सम म्हटलेलं आहे, शाश्वत प्राप्ती नाही म्हटलं. शाश्वत सम म्हणजे जे शाश्वत आहेत परमेश्वर किंवा परमेश्वराची प्राप्ती, त्या सम मायेची प्राप्ती आहे. कारण की परमेश्वराच्या स्वरूपात एका वेळेला अनेक जीव हे त्या ठिकाणी प्राप्तीला जाऊ शकतात. तसं मायेच्या फळी सुद्धा बहुता समावेश, जे अनेक जीव एकाच वेळेला मायेच्या स्वरूपात आनंद घेऊ शकतात. तसं इतर देवतेंच्या ब्रह्मांडस्थेमध्ये नाही. एका वेळेला एकच जीव त्या ठिकाणी प्राप्तीला जाईल, पण मायेच्या बाबतीमध्ये अनंत जीव एकाच वेळेला मायेच्या स्वरूपी प्राप्त होऊ शकतात. ही माये स्वरूपाची एक विशेषता आहे. परमेश्वर स्वरूपात सारखा आहे, हे एवढीच समानता. बाकी आनंदाच्या बाबतीत नाही, फक्त समावेशाच्या बाबतीमध्ये. म्हणून त्याला शाश्वत सम असं म्हटलेलं आहे. मायेच्या प्राप्तीला शाश्वताच्या सम. किंवा तिथे धाडी खेदाचं दुःख नाही. जसं इतर फळांमध्ये ते दुःख आहे, ते दुःख त्या माया फळात नाही, तसं परमेश्वर फळातही नाही. म्हणून ते शाश्वत सम आहे मायेचं फळ. किंवा त्या फळामध्ये सुखाचं बाहुल्य जास्त आहे. म्हणजे विश्वेपासून खालील जे काही देवता फळ आहेत त्या ठिकाणी सुख कमी आहे, परंतु त्या सर्व सुखाला पाहता मायेच्या फळाचं सुखाच्या काय आहे? बाहुल्य आहे. म्हणून तिथे म्हटलेलं आहे शांभव, द्विधा शांभव, म्हणजे सुखाचा संभव अधिक प्रमाणामध्ये आहे विश्वेमध्ये पण आणि त्याच्यापेक्षा मायेमध्ये पण. असं परमेश्वराच्या स्वरूपामध्ये सुद्धा सुखाचं बाहुल्य अधिक, आनंदाचं बाहुल्य अधिक इतर देवतांपेक्षा. म्हणजे देवता फळाचं जे आनंद सुख आहे तो वेगळाच प्रकार आहे आणि परमेश्वराचा आनंद एक वेगळा प्रकार आहे. देवतेच्या त्या सुखामध्ये खंड आहे,
मध्येच दाढी केल्याचं दुःख आहे वगैरे वगैरे काय काय, परंतु परमेश्वराच्या आनंदामध्ये कुठल्याच प्रकारचा खंड नाही. तशाच प्रकारचा अखंडितपणा कुठेतरी मायेच्याही सुखामध्ये आहे, तो भाग थोडासा. आणि म्हणून त्या ठिकाणी मायेच्या फळाला शाश्वत सम असं म्हटल्या गेलेलं आहे. म्हणून शाश्वत सम लोकाचे पावे म्हणजे परमेश्वराला जर का ते अंतराय द्यायचं आहे तर ते कशामध्ये देणार? दुःखाला तर परमेश्वर पाठवत नाहीत, मग सुखालाच पाठवतात. पण स्व आनंदाला त्या जीवाला आता नेता येत नाही, कारण की अजून अपरोक्ष सामान्य विशेष बाकी आहे. मग कुठे ठेवायचं? मग देवता फळाला पाठवल्या जातं. म्हणजे मायेच्या फळामध्ये तो अंतराय त्याला भोगायला मिळतो. म्हणजे याची जाणीव सुद्धा विशेष ज्ञानामध्ये आहे, त्याचं दुःख सुद्धा आहे की त्या वेळेला ते सगळं माहिती पडतं की आपण काय काय पद्धतीने असे चुका केल्या जेणेकरून अंतराय आपला वाढला. म्हणजे जोपर्यंत परीक्षा येते वगैरे, किती तुम्ही मुलांना सांगा अभ्यास कर म्हणून, ते मुलं अभ्यास नाही करत. जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपण अभ्यास थोडा इथे कमी केला, प्रश्नपत्रिका बघितली ही सोडलं नाही, हे सोडवलं पाहिजे होतं, हे सोडवलं पाहिजे होतं. नंतर त्याच्या लक्षात येतं की आपण किती अभ्यास केला पाहिजे होता. मग त्याच्या लक्षात येतं आणि मग त्या पद्धतीने तो पुढच्या टप्प्याचं नियोजन करतो. विशेष ज्ञानामध्ये किंवा अपरोक्ष ज्ञानामध्ये याची जाणीव होते की आपलं किती मोठा अंतराय आपला झालेला आहे, की जेणेकरून आपण लवकर परमेश्वर प्राप्तीला गेलो असतो, पण आपल्या काही चुकांमुळे हा अंतराय वाढत गेला आणि त्याच्यामुळे विशेष ज्ञानामध्ये ते सगळं आठवतं, दुःख होतं भरपूर. आणि म्हणून त्या ठिकाणी ते दुःख दिल्या जातं आणि त्याचा जे काही दोष असतील ते क्षाळन केल्या जातात आणि मग त्या जीवाला विशेष ज्ञानियांना प्राप्ती होत असते. तर या ठिकाणी सांगतात, बेलापूरला असताना माईम भट्टांनी काही स्वामींना प्रश्न केलेले आहेत आणि त्यावर हे व्याख्यान जे स्वामींनी ब्रह्मविद्येचं केलेलं आहे. माईम भट्टा अंतराय निरूपण उत्तरार्थ 588 क्रमांकाची लीळा. बेलोपुरी अवस्थान दुसऱ्या दिवशी माईम भट्टी जाईल म्हणितले. म्हणजे बेलापूरला स्वामींचं 7 अहोरात्र असं मुक्का जे काही निरूपण आहे ब्रह्मविद्येचं हे अखंडितपणे सुरू आहे. स्वामी म्हणतात, बटो येथीचे सन्निधान दुर्लभ, ते क्षणाक्षणा अंतरत असे, ईश्वरी अंतर पडो ने दीजे. म्हणजे भट्ट माईम भट्टा म्हणतात की मी गावाकडे जाऊन येतो. त्या स्वामी म्हणतात येथीचे सन्निधान दुर्लभ आहे बरं का. आता आपल्याला मिळत आहे का? परमेश्वराचं सन्निधान आपल्याला मिळत नाही. मग असं हे सन्निधान दुर्लभ आहे, जे मिळत नाही, प्राप्त होत नाही, ते सुलभ जे नाही आहे त्याला दुर्लभ असं म्हटलं जातं. मग ते क्षणाक्षणा अंतरत असतं, क्षणाक्षणाला अंतर पडतं आहे, क्षणाक्षणाला अंतर वाढतं आहे. आपल्याला हे लक्षात येत नाही. आपल्याला आपण आपला जन्मदिवस किती आनंदाने साजरा करतो. मुळात म्हणजे तो आनंद व्यक्त केला पाहिजे की दुःख व्यक्त झालं पाहिजे. आपण एवढ्या वर्षाचे झालो हेच आपण लक्षात ठेवतो, पण एवढेच वर्ष बाकी आहेत. आता प्रत्येक वाढदिवसाला 1-1 वर्ष कमी होतोय. हे तर एका वर्षाचं अंतर झालं. परंतु इथे स्वामी म्हणतात क्षणाक्षणा अंतरत असे, आपलं आयुष्य क्षणाक्षणाला कमी होतंय. प्रत्येक सेकंदाला आपलं 1-1 सेकंद आयुष्य कमी 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 होतंय. आपल्याला याचं जाणीवच नाहीये. आपण बघतो अजून 5 नाही वाजले, अजून 4 नाही वाजले, परंतु ते जे काय 1 तास झाला, आपलं 1-1 सेकंदानी, 1-1 मिनिटांनी, 1-1 तासाने आपलं आयुष्य कमी 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 होत जातं. ही जाणीव ज्या व्यक्तीला होईल तो व्यक्ती अनुसरणाचा विचार त्याच्या मनामध्ये लगेच येणार. डॉक्टर म्हणतात ना 48 तासच आहे आता, लगेच अनुसरणाचा विचार काय येतो तेव्हाच. एका व्यक्तीला तर असं झालं की अटॅक आला, त्यांना चांगल्या मोठ्या पदावर व्यक्ती होती बरं का, अटॅक आला आणि अनुसरणाचं असं काही हे नव्हतं. अजून 5 वर्षांनी घेतलं असं तरी चाललं असतं, असं वय होतं. पण पहिल्याच अटॅकला ते म्हणाले की अजून एकदा 2दा अटॅक आला, काय झालं नाही, आपण मेलो तर अनुसरण आपलं राहून जाईल.
प्रपंच तर झालाच आतापर्यंत आणि तो होतच राहणार, पण अनुसरण मात्र राहून गेलं तर राहून गेलं. मग पुढे कसं? लगेच त्यांनी नोकरी सोडून दिली, लगेच अनुसरण घेऊन घेतलं त्यांनी, पुढची घरादाराची व्यवस्था लावून दिली आणि अनुसरणाला गेले. का? कारण की इथे लक्षात आलं, जेव्हा ती परिस्थिती निर्माण होते त्यावेळी लक्षात येतं की आयुष्य किती वेळाचं आहे, आयुष्य कधी संपेल आपल्याला माहिती आहे का? आपण म्हणतो की आम्ही थोडंसं 5 वर्षांनी आम्ही हे घर बांधणार आहोत, पण आपण 5 वर्ष राहणार आहोत का? जगणार आहोत का? आपलं आयुष्य किती आहे आपल्याला माहिती नाहीये. एक क्षणाक्षणांतरच असे आपल्याला आधी आपल्या जीवनाबद्दल विचार करावा लागेल. आपण जगतो आहोत आता, पर असं करता करता तुम्ही अनुसरणापर्यंत जाल, अनुसरणाचा विचार कराल आणि मग तुम्हाला लक्षात येईल की मागील अनंत सृष्टी अनुसरलं नाही, त्याच्यामुळे आजही देवाची भेट नाही. क्षणाक्षणांतरच असे, म्हणजे असे अनंत सृष्टीतले अनंत क्षणी आपण देवाचं सन्निधान अंतरलेलं आहे आपल्याकडनं. आणि म्हणून स्वामी सांगतात की असं परमेश्वराचं सन्निधानच, मोक्षप्राप्ती तर खूप लांब आहे, सन्निधानच अंतरच असे. ईश्वरी अंतर पडो ने दीजे, ईश्वराच्याच आणि तुमच्यामध्ये अंतर पडू देऊ नका, किंवा ईश्वराचं अंतर जे आहे ते कमी करा, ईश्वरातलं आणि आपल्यातलं वाढू देऊ नका, असं स्वामी सांगतात. भटो येतीचे सन्निधान दुर्लभते क्षणाक्षणा अंतरत असे, ईश्वरी अंतर पडो ने दीजे, विकार विखो न सेवावा. विकार आणि विखो जो आहे तो सेवन करू नये, धीरविरा होवावे आचरणाच्या बाबतीमध्ये. आखोरी आबोटी जन्म परमेश्वराशी द्यावे, जे शुद्ध असा जो जन्म आहे तो देवाला दिला गेला पाहिजे. आणि संबंधित पुरुष योगापासून जाय अंतर पडे. दोषांचा जर संपर्क झाला तर परमेश्वराचं आणि जीवाचं अंतर वाढत जातं. आणि मग त्यांनी विचारलं की अंतराय काय होईल? जे अंतराय काय होईल बरं? स्वामी म्हणतात योग भ्रंशेल केतुले एक अनिष्ट उपसाहाती, एका केतुल्या एका अंतरायाचे जनी. माईंभट्टा म्हणतात जी जी योग भ्रंशल्या काय होय? योग जर का भ्रंश झाला, योग भ्रष्ट झालो आम्ही, तर काय होईल? अंतर पडे का जाय, एक तर अंतर पडेल म्हणजे उशिराने भेट होईल, की जाय म्हणजे धर्मापासूनही जाऊ शकतो जीव, सांगता येत नाही. एखादी व्यक्ती परत आपल्या अधिकाराच्या अनुरूप परत आपल्या त्या अधिकारावर येऊ शकेलही, पण जसा आजारी माणूस आहे अशक्त होऊन जातो, परंतु 2, 3, 4 महिन्यांनी काय होतं, तो परत आपल्या मूळ प्रकृतीमध्ये परत येऊ शकतो. परत खाणं पिणं त्यांनी व्यवस्थित केलं तर परत जसाच्या तसा होऊ शकतो. पण एखादा व्यक्ती इतका अशक्त होऊन जातो की तो परत आपल्या पूर्व जो काही त्याची प्रकृती आहे त्याच्यावर तो येऊ शकत नाही. म्हणजे हे काय आहे? आचरणाच्या बाबतीत पण असंच आहे. आज तुमचं स्मरण तुमचं चांगलं चालू आहे, सकाळी उठून लवकर वगैरे दिवसभर, आणि त्याच्यामध्ये जर का एखाद्या कार्यक्रमाला तुम्ही गेलात, लग्नाला वगैरे कुठे गेलात, 8-15 दिवसाचं अंतर पडलं, घरी आल्यानंतर परत काही घरची कामं याच्यात जवळजवळ 20 दिवसाचं अंतर पडलं. आता तुमचा अधिकार चांगला, आणि जर का तुम्ही जे काही तुमचं 20 दिवस स्मरण बंद पडलेलं आहे ते स्मरण परत तुम्ही चालू करू शकता. नाही तर काय होईल? जर का एखादा व्यक्ती परत आपल्या स्मरणावर येऊ शकतो, विधीवर येऊ शकतो, पण एखादा जीव जर का वाहत गेला की मग आता पुढच्या महिन्यातच बघू, मग त्याच्या पुढच्या महिन्यात बघू, मग आता जानेवारी लागतं तर नवीन वर्षापासूनच बघू, असं लोटत लोटत 4-5 महिने निघून गेले. आता त्याच्याकडनं ते स्मरण साधना त्याची गेली, म्हणजे त्यांनी तो योग जो आहे प्राप्त झालेला तो भ्रंश केला. नुसतं स्मरणापासून जात नाही, जीव हळूहळू एकेका विधीपासनं एखाद्या आचरणावरून तो हळूहळू जात राहतो. अशा प्रकारे योग भ्रंश होऊन जातो. स्वामी म्हणतात अंतर पडे का जाय, एक तर अंतर पडेल भेटीमध्ये, किंवा तो धर्मापासूनच तो जीव जाऊ शकतो. माईंभट्टा म्हणतात अंतर ते काय बरं? योग भ्रष्ट तो शाश्वत सम लोका ते पावे, शाश्वत सम लोकाला तो पावतो, हेच त्याचं ते अंतर आहे. म्हणजे थेट परमेश्वरापर्यंत पोचावं, पुनःसंबंधी जावं,
आणि लगेच 12 वर्ष देवाची भेट व्हावी, तर इथे शाश्वत सम लोकाला तो जातो. जर का विकार सेवनेचा असेल तर 1, 2, 3 कोटीचा अंतराय होतो. म्हणजे उल्लेख नुसता रसरूप अभिमुख वगैरे नुसता प्रथम उल्लेख जरी केला तरी त्याच्यामुळे सुद्धा दोष. आणि जर का सेवना केली तर मग तो प्रमादी धर्मसृष्टी शून्यच झाली. परंतु असं न होता नुसतंच उल्लेख जरी केला तरी अंतर वाढतं आणि शाश्वत सम लोका ते पावतो. योगभ्रष्टाचं लक्षण स्वामी सांगतात, अपर धर्म सांडिला परधर्म तरी आतिचिना तो योग भ्रष्ट बोलीजे. म्हणजे कुठलाच धर्म राहत नाही शिल्लक त्याच्याकडे. जर का तुमची सात्विकता जर का निघून गेली तर तुमचा रोजचा देवधर्म, देवपूजा वगैरे सगळं वाचन बिचन सगळं बंद होऊन जातं. तुमचं काहीच राहत नाही तुमच्याकडे. मग तुम्ही म्हणता आधी माझं वाचन व्हायचं, आधी स्मरण व्हायचं, आधी देवपूजा व्हायची, आधी मंदिरात जायचो, आम्ही स्नान करायला जायचो. आता काहीच घडत नाही. आम्ही एवढं चक्रामध्ये अडकलो, आपण त्या कामातनं काही बाहेर पडत नाही आणि शून्य शून्य होत जातो. हळूहळू आपल्यातला धर्म शून्य होतो. मग ते कीर्ती कठियासारखं होऊन जाईल. जय देवा ऐतुलेची उरले, सगळे सेवा बिवा सगळंच बंद झालं त्याचं. आणि नुसतं जय देवा एवढंच तो लांबूनच हात जोडतो बस. त्याच्या व्यतिरिक्त देवतेचं काही भजन पूजन अध्ययन चिंतन काहीच करत नाही. तशी आपली परिस्थिती होऊ शकते की आम्ही सकाळ संध्याकाळ घरी देवपूजा करतो बस, पुढे पोथी पण ऐकायला जाता नाही, स्नानाला नाही, सेवादास्याला नाही, काही अभ्यास करता का नाही, सगळं नाही नाही असतं. जय देवा एवढंच. म्हणजे अपर धर्म तर सांगितलं आणि परधर्म सुद्धा नाही शिल्लक राहत. त्याला योग भ्रष्ट असं म्हटल्या जातं. आणि मग पुढे स्वामींनी अजूनही निरूपण केलेलं आहे. आपण पुढे बघणार आहोत. योग भ्रंशला बरी पुसला नाही, टीका घेतो आपण याची. या वचनामध्ये योग नष्ट असं न म्हणता योग भ्रष्ट असं का म्हटलं बरं? न योग भ्रंशला म्हणजे योग भ्रंशला म्हणजे तो योग जो आहे तो पुसला नाही, म्हणजे तो नष्ट झालेला नाही आहे, त्याचं अंतर फक्त वाढलेलं आहे. म्हणजे आपण तो पदार्थ जो आहे तो पदार्थ नष्ट झालेला नाही आहे. तो पदार्थ आहे फक्त तो जेवण्यासाठी आपल्याला 12 वाजता जेवायचं होतं तर आता 1 वाजता जेवावं लागणार. म्हणजे काय झालं, योग जो 12चा होता तो 1 वर गेला. म्हणजे 1 तासाचं अंतर त्याच्यामध्ये पडलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला या वचनामध्ये योग नष्ट असं नाही आहे, योग भ्रष्ट असा आहे. तो योग जर का नासून गेला म्हणजे एखादा व्यक्ती प्रमादीय झाला, सृष्टी शून्य झाली, मग त्याच्यासाठी ते बरोबर काय आहे, योग नष्ट असं घडू शकतं. योग भ्रंशला परिपुसला नाही. यथापोथी, यथापोथी म्हणजे पाण्यामध्ये ओली झालेली पोथी असते, त्या पोथीचे काही अक्षर काय होतात, अशी अंधूक होतात, परंतु ती पूर्ण नष्ट होतात का? ती दिसतात आपल्याला, परंतु ती थोडीशी अस्पष्ट होतात, वाचून ती पूर्णपणे नष्ट होत नसतात. हे जर का पाटीचं आपण घेतलं तर पाटीवरचं पुसल्यानंतर ते पूर्ण पुसल्या जातं, हे योग नष्ट. परंतु वहीचं पान आहे आणि त्याच्यावर पेनाने लिहिलेलं असेल तर ते पूर्णपणे पुसल्या जात नाही, त्याचं काही ना काही अस्तित्व तिथे राहतं. हे आहे योग भ्रष्टत्व. अवघ्या वचनाची कोर कोर ठाकली म्हणजे काय झालं की अवघ्या वचनाची कोर कोर ठाकली म्हणजे एक एक जे काही त्यातलं प्रत्येक जर का तुम्ही दोष घेतला किंवा विधी घेतला त्यातलं एक एक गोष्ट जी आहे ती आपण अनुष्ठान केलं नाही किंवा एक एक गोष्ट त्यातली आपण भंग केली, म्हणजे चेतनाचे उल्लेख करू नये, विकाराचा उल्लेख करू नये, तो उल्लेख केला तर त्याच्यामुळे सुद्धा काय आहे, तो योग भ्रंशला आपला. म्हणजे ती चूक एक जरी घडली तरी पुढे त्या ठिकाणी अंतराय जे आहे तो आक्षेपल्या जात असतो. जीव नित्य होय परी शाश्वत नव्हे. आता शाश्वत कशाला म्हणावं बरं? न किंवा जीवाला शाश्वत म्हणावं का? कारण की नैनन छिन्नंती शस्त्राने वगैरेही म्हटलेलं आहे
न जीव नित्य होय परी शाश्वत नव्हे. नित्य आहे, तो नासल्या जात नाही, परंतु तो शाश्वत नाही. म्हणजे तो पूर्णपणे जर का आपण बघितलं तर जीवाच्या स्वरूपी आनंद नावाची गोष्ट नाही. तो कसा आहे, निरानंद आहे. षडविकार रहित ऐसा मोक्षची होय. मग शाश्वत काय आहे बरं या जगामध्ये? तर ते शाश्वत म्हणजे षडविकार रहित. षडविकार म्हणजे चेतनाच्या ठिकाणी, सजीवाच्या ठिकाणी किंवा निर्जीवाच्या ठिकाणी ही कमी प्रमाणात जास्त प्रमाणात आपल्याला काही दोष बघायला मिळतात. त्यामुळे तो पदार्थ जो आहे म्हणजे मनुष्य देह असेल किंवा कुठलं कर्मफळ असेल तर ते काय होतं, स्थियते, वृद्धीयते, जायते, विपरिणामते, त्याच्यावर परिणाम होत राहतात. तो नासल्या जातो, तो कमी होतो. तो चंदन आहे, ते उघडल्यानंतर कमी 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 होत राहतं. एखादी गोष्ट काय होते, त्याच्यामध्ये बदल होतो, जसा माणूस म्हातारा होत जातो. एखादी गोष्ट संपून जाते, जसं कापूर आहे. म्हणजे प्रत्येक पदार्थ यान त्या पद्धतीने त्याचा नाश होत राहतो. परंतु षडविकार रहित म्हणजे अशा कुठल्याही प्रकारचा दोष नसलेला जो मोक्ष आहे म्हणजे ईश्वर प्राप्ती आहे, हे जसं तसं शाश्वत या पदामध्ये येत असतं. मग तया समजेने गुणे. मग शाश्वत सम असं कसं काय म्हटलं बरं? जर का जसा जसा मोक्ष शाश्वत आहे तर शाश्वत सम असं कसं काय आलं? न मग तया सम जेने गुणे म्हणजे जे जे गुण, काही गुण असे आहेत की जे मायेच्या स्वरूपालाही लागू होतात. म्हणजे श्रेष्ठ स्वरूप आहे. देवतेंमध्ये सगळ्यात श्रेष्ठ प्राप्ती ही मायेची आहे. तसं परमेश्वराचं प्राप्ती सुद्धा श्रेष्ठच आहे. भ्रांतत्व आहे मायेच्या स्वरूपी, तसं परमेश्वराच्या स्वरूपी भ्रांत आहे तो जीव. एकतंड रचना आहे म्हणजे त्या जीवाला परमेश्वर स्वरूपी एकच आनंद तो सलग घेत असतो आणि त्या आनंदामध्ये एक तंड म्हणजे त्याच्यामध्ये खंड नाही. तसं मायेच्या स्वरूपाचंही सांगितलेलं आहे. बहुता समावेश म्हणजे ईश्वर स्वरूपी एकाच वेळी आनंद जीव पावन होतात, तसं मायेच्या स्वरूपी पण आनंद जीव एकाच वेळेला पावन होतात. अशा प्रकारे निप्रपंच फळ म्हणजे मायेची सुद्धा प्राप्ती स्वरूपामध्येच आहे. इतर देवतेंची प्राप्ती ब्रह्मांडस्थेमध्ये आहे, म्हणजे प्रपंचाधार प्राप्ती आहे, मायेची स्वरूपाधार प्राप्ती आहे. तसं परमेश्वराची प्राप्ती जे जीवाला होते त्या जीवाला स्वरूपामध्येच पावन केल्या जातं. येण्याअर्थी तो जीव कसा आहे, निप्रपंचच त्या ठिकाणी पावन स्वरूपाच्या आधाराने. असे काही समता समानता जी आहे ती मायेच्या आणि ईश्वराच्या स्वरूपामध्ये बघायला मिळते. अर्थात ही प्राप्ती वेगळी, ती प्राप्ती वेगळी. इथला आनंद वेगळा परमेश्वर स्वरूपातला, तिथलं जे आहे तो कसा आहे, त्रिगुण आनंद आहे मायेच्या स्वरूपातला आणि परमेश्वराचा निर्गुण आनंद आहे. हा मोठा फरक आहे. फक्त काही काही सामान्य तत्वे त्यांच्यामध्ये समानता आहे ती या ठिकाणी दाखवलेली आहे आणि म्हणून त्या मायेच्या पायाला शाश्वत सम असं म्हटलेलं आहे. अनुसरणे जो दुःखाचा केर फिटला तो गेलाची. तर मग पुढे काय होतं की अनुसरणे जो दुःखाचा केर फिटला तो गेलाची म्हणजे परमेश्वर त्या जीवाला अनिष्टाला पाठवत नाही. त्रिविध कर्मांचा सुखदुःख रूप जो काही कचरा आहे तो अनुसरणे करून काय झाला, फिटलाय त्या जीवाचा. म्हणजे त्या जीवाला परमेश्वर नरकाला किंवा कुठल्याही इतर दुःखदायक फळाला पाठवत नाही, सुख फळालाच पाठवतात. याचं कारण असं आहे की अनुसरणे तो दुःखाचा केर जो आहे, दुःखाचा जो केर आहे तो फिटून गेलेला आहे. आता त्याला तिथे दुःख दिल्या जाणार नाही, कारण त्या अनुसरण घेतल्यामुळे पुढे अनेक अशा काही गोष्टी घडल्या की जेणेकरून त्याचं त्रिविध कर्माची चाल झालेली आहे. आगंतुक कोणते अनार्थ संख्ये वगैरे, किंवा कर्मस्वभाव नाही दैवस्वभाव असेल, किंवा देवत्व त्रिलिंगत्व होणे नाही. अशा प्रकारचं अनुसरणामुळे त्याला तो लाभ झालेला आहे आणि म्हणून आता त्याला परमेश्वर त्या दुःखाला पाठवणार नाही. जो दुःखाचा केर म्हणजे कचरा, दुःखाचा कचरा आपण जमा करून ठेवलेला आहे तो अनुसरणे करून फिरतो.
तो गेलाची म्हणजे तो गेला, आता त्याचा काही इथे संबंध नाही. एसणी खंतीश्वरा आली, मग असं असताना त्याला अंतराय का देतात परमेश्वर? जर का त्यांनी अनुसरण घेतलंय वगैरे तर न, हे कशासाठी? म्हणून न एसणी खंतीश्वरा आली म्हणजे अधिकारापेक्षा न्यून आचार केल्यामुळे परमेश्वराला खंती आली आणि त्याच्यामुळे त्यांना चैतन्यपळी देवाने पाठवला. परी तेने ते न भंगे, मग त्यांना पुन्हा संबंध होणार नाही का आता? न परी तेने ते न भंगे, त्या एका अप्राप्तीमुळे किंवा अंतरायामुळे त्या जीवाचं जे काही पुनःसंबंध वगैरे काय असेल तो काही नष्ट होत नाही. तो पुनःसंबंध त्याला प्राप्त होणारच आहे. फक्त या ठिकाणी काय झालं की अंतराय मिळाला, थोडंसं अंतर मिळालं की जी प्राप्ती लवकर होणार आहे, भेट लवकर होणार आहे, ती थोडी उशिराने होईल. ती त्याच्यामध्ये तो अंतर पडलेला आहे. याचा अर्थ त्याने अनुसरण मंगलेलं नाहीये, त्याच्यामुळे त्याला सृष्टीशून्य होणार नाही किंवा नरकफळालाही जायचं नाही. आणि पुनःसंबंधाला या शाश्वत लोकातनं तो निघाला की पुनःसंबंधित जाणार, म्हणून ते अनुसरण भंगलेलं नसल्यामुळे पुनःसंबंध हा निश्चित आहे. तव कुमरत्व न वचे, का बरं असं? तव कुमरत्व न वचे म्हणजे त्याने कुठल्याही प्रकारे अनुसरण भंगलेलं नसल्यामुळे परमेश्वर, तशी खंती नाहीये परमेश्वराची. ही खंती जी आहे ही खंती थोडी अलीकडची असल्यामुळे फक्त त्या ठिकाणी अंतराय होईल, बाकीचं कुठल्याही नरकफळाला जाणे नाही. जैसा राव रुसल्या प्रधानचा सुरवाड करी बरी दुःख न संपादी. जसं जर का राजा म्हणजे राजपुत्र जो आहे त्याच्यावर जर का राजा जर का रुसला तर काय होतं? प्रधान सात सुरवाड करी परी दुःख न संपादी, म्हणजे राजा जर का रुसला तर काय होतं की तो प्रधान जो आहे तो 7 सुरवाड म्हणजे अष्टभोग सांगितलेले आहेत, तर त्यापैकी 7 भोग म्हणजे आनंद जे आहेत, 7 भोग जे आहेत तो प्रधान काय करतो? त्यांना देतो. परंतु दुःख न संपादी म्हणजे दुःख होईल अशी कुठलीही क्रिया करत नाही. कारण की एका विशिष्ट कारणामुळे राजा रागावलेला आहे. प्रधानाचं कार्य काय आहे? वातावरण सांभाळून घेणं. जरी एक चूक झालेली आहे तर त्याचं दुःख त्याला होणारच आहे, परंतु त्या ठिकाणी प्रधान स्वतःकडनं वेगळं काही दुःख देत नाही. 7 सुरवाड संपादी त्या ठिकाणी. शाश्वत म्हणजे सुखाची केदवाही उणे पण नाही. शाश्वत या शब्दाचा अर्थ काय आहे? न सुखाची केदवाही उणे पण नाही, म्हणजे सुखामध्ये किंचितही कमीपणा नाहीये, त्याला शाश्वत असं म्हटलं जातं. अशाश्वत, मग इतर देवतेंची प्राप्ती कशी आहे? इतर देवतेंची प्राप्ती अशाश्वत आहे, त्याच्यामध्ये सुखामध्ये कमी जास्तपणा त्याच्यामध्ये येत राहतो, म्हणून ती अशाश्वत. म्हणजे सुख उणे, अशाश्वत कसं बरं? न सुख उणे म्हणजे त्यांचं सुख जे आहे त्यांनी प्रदान केलेलं जे सुख आहे ते कमी जास्त होत राहतं, किंवा ते कमी आहे म्हणून ते अशाश्वत आहे, किंवा तिथून पतन व्हावं लागेल त्या फळातनं एका विशिष्ट वेळाने, म्हणून त्याला अशाश्वत असं म्हटलेलं आहे. केतुले म्हणजे किती अशाश्वत आहे बरं? परमेश्वराचं आनंद शाश्वत आणि देवतेचा सुख अशाश्वत, हे किती अशाश्वत आहे बरं देवतेचं? न पृथ्वी परमाणुवत. केतुले म्हणजे पृथ्वी परमाणुवत, म्हणजे पृथ्वी आणि एक परमाणू याचा अंतर किती आहे? म्हणजे परमाणू म्हणजे एक कण आहे आणि पृथ्वी म्हणजे एवढी मोठी आहे, तसं परमेश्वराचा आनंद म्हणजे पृथ्वीवत आहे आणि देवतेचा आनंद म्हणजे अशाश्वत, तो एवढूशा कणा परमाणू एवढा आहे. एवढं मोठा भेद आहे त्यांच्यामध्ये. एक सारखे, मग त्याच्यामध्ये असं असताना सारखेपणा तो कोणता? मागे जो सारखेपणा सांगितला बहुता समावेश वगैरे, तो सारखेपणा आहे. लोक म्हणजे बहुता समावेश. लोक याचा अर्थ काय? लोक म्हणजे बहुता समावेश, म्हणजे बहुत जीव एकाच वेळेला तिथे पावन होऊ शकतात, म्हणून तर याला लोक असं का म्हटलं? लोकस्तु भुवने जने,
म्हणजे अमरकोश नावाचा ग्रंथ आहे, त्यातला हा श्लोक आहे. लोकस्तु भुवने जने, म्हणजे लोक या शब्दाचा अर्थ भुवन, जन किंवा जागा असा होऊ शकतं. जसं त्यांनी उदाहरण दिलं की लोकसभा आपण म्हणतो ना, म्हणजे अनेक लोक त्या ठिकाणी येतात. परमेश्वरानिष्ठी न घडिती, तर या ठिकाणी परमेश्वर काय करतात त्या जीवाच्या बाबतीमध्ये, अनिष्ट न घडिती म्हणजे त्याला नरकाला वगैरे जाऊ देत नाही. परिनरकाचे साधनही न देती, म्हणजे साध्यच देत नाहीत का, साधनही नरकाचं साधन जे आहे ते सुद्धा परमेश्वर त्या जीवाला देत नाही. टीकाकार शंका करतात, दृष्ट व्यवहरण म्हणजे देवता, परमेश्वर देवतेचे साधन साध्य देत नाही, परंतु हे तर दिसतात का असे चरित्र की ज्यामध्ये देवाने त्या जीवाला ती विद्या दिलेली आहे वगैरे वगैरे. 14 सांगितलं ना, 84 विद्या किंवा 52 विद्या असं दिलेलं आहे. 136 विद्या चक्रपाणी महाराजांनी दिलेल्या आहेत. मग ते कसं, तेणे विन ते न घडे, म्हणजे जर का असं दिलं नाही तर परमेश्वर चौदानी आहेत असं त्याच्यातनं दिसणार नाही, म्हणजे ते घडणार नाही. परमेश्वर चौदानी आहेत. वांचून इथे एकच अर्थ लक्षात घ्यायचा की हे फळ कोण देतं, त्या जीवाला विद्या देणं वगैरे परमेश्वराच्या मनोधर्माने माया देते, परमेश्वर स्वतः देत नाहीत. कारण की परमेश्वर ह्या प्राप्ती आपल्याला देऊ शकत नाही. परमेश्वराच्या प्रवृत्तीने ते कार्य होतात आणि ते देण्यामागचं कारण जे आहे ते वेगळं आहे. तर ते अर्जित म्हणजे जीवाला जे काही दिल्या जातं हे त्यांनी ते अर्जन केलेलं आहे म्हणून ते दिल्या जातं. वांचून परमेश्वर आपल्याकडे देत नाही, आपल्याकडनं वेगळं दिल्या जात नाही. त्या जीवाने कन्वेच्या अनुरूप ते सगळं जोडलेलं आहे. म्हणून दृष्ट व्यवहारण म्हणजे तुम्हाला विद्या देताना जरी दिसत असेल तरी ते अर्जित म्हणजे ते जीवाने ते अर्जन केलेलं आहे आणि ते अर्जन केलेलं असल्यामुळे परमेश्वर त्याला ते देत असतात, असा या पक्षाचा अर्थ आपण या ठिकाणी बघितला. आणि आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी आचार्य या प्रकरणातील 251 क्रमांकाचं वचन योग भ्रष्टतो शाश्वत समलोका ते पावे आणि त्या संबंधित उत्तरार्ध 588 क्रमांकाची लीळा माहिमभट्टा अंतराय निरूपण यावर आज आपण श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.